खाजगी प्राथमिक शाळेच्या वतीनं लोकनृत्य स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या। या स्पर्धेमध्ये जवळजवळ मोठ्या गटामध्ये 6 संघ आणि मोठ्या गटामध्ये 2 संघ, लहान गटामध्ये 6 संघ यांच्यामध्ये एक चुरशीची अशी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली। प्रत्येक नाचणारा जो स्पर्धक होता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला पाहिल्यानंतर एक वेगळं भावविश्व आपल्याला आठवलं। कारण ह्या मुलांचं कौतुक करण्यासारखं असतं। लहान मुलं आहेत, त्यांना एक प्रेरणा मिळाली आणि हा उपक्रम आपण जो या ठिकाणी राबवला याचा आदर्श साहेबांनी परवा उल्लेख केला की जत तालुक्याने जो खाजगी प्राथमिक शाळांनी जो उपक्रम चालू केलेला आहे तो निश्चितच रित्या एक आदर्श असा उपक्रम चालू केलेला आहे। तो आपण संपूर्ण जिल्हाभर राबवूया आणि पुढल्या वर्षी जिल्ह्यामध्ये स्पर्धा होणार आहेत हे मी आजच सांगतो तुम्हाला। यावर्षी तालुका अंतर्गत झाल्या, तिथं जिंकलेला संघ पुढच्या वर्षी 9 तालुक्यांची स्पर्धा करेल आणि मला अभिमान वाटतोय आपल्या जत तालुक्याचा की निश्चितच रित्या पुढच्या वर्षी ते दैदिप्यमान असं यश मिळवतील। तर आज ज्या तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धा झाल्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोकनृत्य सादर केली गेली आणि प्रज्ञावंत ज्ञानचक्षु असणारे आमचे दोन्ही सन्मान्य परीक्षक म्हणजे मी माने सरांची ओळख करून देणे म्हणजे सूर्याच्या तेजाला आव्हान देण्यासारखं आहे। कारण मी पाहतोय त्यांच्याबरोबर जवळजवळ 15 ते 20 वर्ष मी त्यांच्या अनुभवाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही दोघेही तालुकास्तरीय स्पर्धेला प्रत्येक वेळी त्या ठिकाणी परीक्षण केलेलं आहे। आणि माने सरांचं ज्यावेळी परीक्षण असतं ते अगदी बारीक सारीक पायाचा ठेका असू दे, चेहऱ्याचा हावभाव असू दे, हाताची बोटांची हालचाल असू दे, इतकं सूक्ष्म निरीक्षण हे माने सर करतात। त्याचबरोबर दुसरे आमचे सन्माननीय सरक सर हे देखील समुपदेशक आहेतच, पण त्यांचाही गेली जवळजवळ 25 वर्ष आमच्या प्रशालेमध्ये हातखंडा आहे परीक्षण करण्याचा। कारण मोठ्या वर्गांमध्ये 6 वर्गातून फक्त एकच नाच सिलेक्शन करायचा असतो, किती बारकावे त्यांना त्या ठिकाणी बघावे लागत असतील पहा। पण या सगळ्याच्या तोडीतून या दोन्ही परीक्षकांनी आज आम्हाला वेळ दिला आणि या कार्यक्रमाचं परीक्षण केलेलं आहे। तर परीक्षणाअंती त्यांनी जो निकाल आहे तो त्यांच्याकडेच, त्यांच्या लिफाफ्यामध्ये त्यांच्याकडे आहे। मी त्यांना विनंती करतो माने सरांना की आपल्या मुखवाणीतून आपण हा जाहीर करावा। थँक्यू। सगळ्यात पहिल्यांदा हे आज या ठिकाणी घडते ते सगळं ऐतिहासिक आहे। गेली अनेक वर्ष ज्या माझ्या स्वतःच्या व्यथा आहेत त्याच्यावर मी मात करू शकलो नाही, पण आपला खाजगी प्राथमिक हा जो संघ आहे सगळे ॲक्टिव्ह माणसं याच्यामध्ये आहेत, त्यांनी हे करून दाखवले। लोकनृत्य हा माझाही तसा आवडीचा विषय। ज्यावेळेला शाळा आपल्या खाजगी शाळांना स्पर्धेमध्ये सहभागी करून घेत होते त्यावेळेला सलग 10 वर्ष मी जत तालुक्याचं जिल्ह्याला प्रतिनिधित्व केलं आहे। कारण माझा तो खूप आवडीचा विषय। JR कला अकादमी नावाचा मी एक डान्स ग्रुपसुद्धा चालवत होतो। महाराष्ट्रभर आम्ही स्पर्धा केलेल्या आहेत आणि मग या सगळ्याचा सार आणि मुळात त्या क्षेत्रात असलेली आवड या सगळ्यांमध्ये आहे। अनेक वेगळे प्रयोग या निमित्तानं मी याच्यामध्ये करत असतो। मग कागदपत्रांचे हे ते सगळं बारकावे वगैरे बघतो। सरांच्या सोबतीनं आम्ही असतो लोकनृत्य स्पर्धांमध्ये बारकावे बघणं गरजेचं आहे। काही लोकांना ते रुचत नाही। परवा सर आपल्या जिल्हा परिषदेच्या वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या आणि मग नियम सांगायला सुरुवात केल्यानंतर आम्हाला काय पाहिजे हे सांगायला सुरुवात केल्यानंतर तिथल्या शिक्षकाने माझं आडनाव माने बदललं आणि किरकिरे सर म्हणून ठेवलं। भाषण 5 मिनिटाचं असेल तर मी पहिला नियम त्यांना सांगितला की क्वालिफाईड टाईम हे 4 मिनिटांचं असतं। तुमचं भाषण 4 मिनिटं चाललंच पाहिजे। आमचे शिक्षक हुशार आहेत, काय करतात 2 मिनिटाचा मोठा चुटका चांगला करून येतात आणि 2 मिनिटाचं प्रभावी भाषण केले की आम्हाला नंबर द्या म्हणतात। पण स्पर्धेत पात्र व्हायचं झालं तर कमीत कमी तुमचं भाषण 4 मिनिटं चाललं पाहिजे। आता आपली ही वेळ असते 5 ते 7 मिनिटं, आपलं नृत्य 5 मिनिटं चाललं पाहिजे। असे सगळे बारकावे बघितले जातात। खूप छान आणि चांगली स्पर्धा झाली। खरोखर आम्हाला निकाल तयार करताना बराच विचार आणि बराच खल करावा लागला।
दोघांची आमची सवय आहे. आमच्या पाठीमागच्या गुणपत्रिकेवर तुम्ही बघितलं तर दिसेल तुम्हाला, तुमचे काही चांगले मुद्दे आहेत ते आम्ही लिहिलेले आहेत. तुम्ही का मागं पडलात त्याची नोंद आम्ही केलेली आहे. तुमची संख्या किती होती या सगळ्या अगदी बारीक सारीक गोष्टीचं निरीक्षण केले. गोल फिरताना काय केलंय. आता आणखीन एक सगळं मी विनंती करेन, आपण गाण्यामध्ये क्रिएशन्स करतो, मनोरे वगैरे करतो. फक्त पुढच्या वेळेला लक्षात घ्या, मनोरा तयार करताना आपला त्या गाण्याशी संबंध असावा. आपल्या गाण्यात महाल नाही आहे आणि आपण महाल करतोय, आपल्या गाण्यात डोंगर नाही आणि आपण डोंगर करतोय, असं नसतंय. ते गाण्याची जी आपली मागणी आहे, गाण्याचा अर्थ जो आपल्याला अभिप्रेत आहे त्या अर्थानुरूप ते सगळं पाठीमागत चाललं पाहिजे. पण खूप मनाला आनंद वाटला. अत्यंत तोडीच्या स्पर्धा झाल्या. परवा सुद्धा एवढी फाईट आम्हाला बघायला मिळाली नाही, त्याच्यापेक्षा जास्त स्पर्धा इथं आम्हाला अनुभवायला मिळाली. आणि या सगळ्यांनी एकत्र येऊन हे जे केलं त्याच्याबद्दल मी त्या सगळ्यांचं कौतुक करेन. मला वाटतं हाताच्या बोटावर मोजण्यावरच आपल्या खाजगी प्राथमिक शाळेत किती 11 आमचे हायस्कूल 100च्या वर आहेत. पण हायस्कूलमधलं कोण आलं नाही असं करूया म्हटल्यानंतर, पण 11 प्राथमिक शाळांनी एक ऐतिहासिक स्वरूप घेतलंय, याचं मला कौतुक वाटतं. चला मंडळी, आपण निकालाकडे जाऊया. पहिल्यांदा निकाल आपला आहे इयत्ता 6वी ते 8वीचा. 2च संघ होते आणि याच्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा संघ आहे आदर्श तिकोंडी. आणि दुसऱ्या क्रमांकाचा बक्षीस मिळवलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद. चला, गटातल्या स्पर्धकांनी या आपलं प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह आपल्या मान्यवरांच्या हस्ते घेऊन जा. मार्गदर्शक शिक्षक पण या त्यांचे आहे. 8 आणि 6 वाघ्या मुरळी नृत्य त्यांनी सादर केलं होतं. तिकोणीसारख्या गावातनं येऊन सुद्धा त्यांच्यामध्ये ड्रेफरी या सगळ्या गोष्टी वाखाणण्याजोग्या. मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं कौतुक आहे. आदरणीय बनसोडे सर आणि करी सर, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते या प्रशस्तीपत्रांचं वितरण करावं. सरांच्या हस्ते या प्रशस्तीपत्रकांचं वितरण होतं. या बाळांनो, आपल्या या प्रशालेचे प्राचार्य आदरणीय बनसोडे सर, उपप्राचार्य करे सर आणि आपली सगळी संघातली मंडळी, सगळ्यांसमोर एक फोटो येऊ द्या. आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत निगडी बुद्रुक. अत्यंत सुंदर पंजाब नृत्य त्यांनी केलं. 6 गाण्याला योग्य वेशभूषा, रिदम, चला मंडळी, जाऊया पुढच्या गटाकडं, जिथं अटीतटीच्या लढती झाल्या आणि बराच विचार करायला लागला. तो आपला इयत्ता 3री ते 5वीचा गट. याच्यामध्ये उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक संपादन केलाय निगडी बुद्रुकच्या संघाने.
चला आपण पुढच्या क्रमांकाकडे जातोय. असं उलट कर असं उलट. या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत आदर्श पिंपरीमळा. आदर्श पिंपरीमळा कोळी गीत सादर केलं होतं यांनी. कोळी नृत्य. चला तिसऱ्या क्रमांकाकडे जाऊया. गट इयत्ता 3री ते 5वी या वर्षीचे तृतीय क्रमांकाचे विजेते आहेत आदर्श तिकोंडी. आदर्श तिकोंडी. शेतकरी नृत्याने सादर केलेलं होतं आदर्श तिकोंडी. अभिनंदन विजेत्यांचं. आता मित्रांनो ग्रुप राहिले 3. तिन्ही ग्रुप जत मधले. एक यजमान संघ SRVM हायस्कूल जत, दुसरा बाल विद्या मंदिर जत आणि तिसरा शारदा विद्या मंदिर जत. यातल्या दुसऱ्या क्रमांकाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत शारदा विद्या मंदिर जत. द्वितीय क्रमांकाचे मानकरी शारदा विद्या मंदिर जत. शारदा विद्या मंदिरच्या सर्व कलाकारांचं त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन. आता क्रमांक राहिला माझ्याकडे 1 आणि संघ उरले 2. पहिला क्रमांक शिल्लक आहे आणि संघ मात्र 2 आहेत. कोणाचा आला असेल पहिला? पहिला क्रमांक कोणाचा? SRVMचा. इकडनं आवाज काय येतोय? बाल विद्या मंदिर. तर तुम्ही दोन्ही शाळांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केलं. कट टू कट झालं आणि आमच्या दोघांच्यात इतकी एक वाक्यता होती. आम्ही दिलेले दोन्ही संघांचे गुण समान आहेत आणि म्हणून पहिला क्रमांक विभागून तुम्हा दोघांनाही देण्यात येतोय.
पहिल्यांदा बालविद्या मंदिरचे वितरण करूया, मग SR या बालविद्या मंदिर. बालविद्या मंदिरच्या सर्व या गुणी कलावंतांचं, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या सर्व शिक्षकांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि उत्तेजनार्थ पहिला क्रमांक विभागून SRVM हायस्कूल जत प्राथमिक विभाग. आपण लय गर्दी होते.